नेत्यांच्या परदेशवारीवरून मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली आहे। परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा असं ट्विट त्यांनी केलं आहे आणि एक व्हिडिओ शेअर केलाय। एकनाथ शिंदेंनी परदेशी गेलेल्या नेत्यांना हा टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंपासून धनंजय मुंडेंपर्यंत अनेक नेते परदेश दौऱ्यावर आहेत। परदेशी फिरायला गेलेल्या नेत्यांवर एकनाथ शिंदेंनी टीका केल्याचं पाहायला मिळतं। एक प्रकारे त्यांना टोला लगावलाय। महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर परदेशी वाट धरलेल्या नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केलेली आहे। परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा असं ट्विट त्यांनी केलंय आणि दरे गावातला व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांनाही टोला लगावला। तर सध्या सत्ताधाऱ्यांपैकी धनंजय मुंडे ही परदेश दौऱ्यावर आहेत। हा टोला त्यांनाही लगावला तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा असं कॅप्शन त्यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री शिंदे हे सध्या त्यांच्या गावी आहेत, दरे गावी। शेतपिकाची दुनिया न्यारी वसे जिथं विठुरायाची पंढरी असंही पुढे मुख्यमंत्री शिंदे लिहितायत। तर परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गाव बरा असं म्हणत एक व्हिडिओ त्यांनी गावातला शेअर केला आहे। मुख्यमंत्री शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी दरे गावी आहेत आणि त्या ठिकाणी शेतीमध्ये रमल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान परदेशामध्ये कोणकोणते नेते फिरायला गेलेत ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रातली निवडणूक संपलेली आहे लोकसभेची आणि त्याच्यानंतर काही नेते हे परदेशी गेल्याचं पाहायला मिळते। उद्धव ठाकरे शिवसेना युबीटीचे पक्षप्रमुख, त्याचबरोबर शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत हे परदेश दौऱ्यावर आहेत। तर दुसरीकडे कृषी मंत्री जे सत्ताधारी आहेत ते धनंजय मुंडे हेही परदेशी गेल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर टीका होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी टोला लगावल्याचं दिसून आलं। तर हे नेते परदेश दौऱ्यावर गेले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये लोकसभेची धामधूम सुरू होती। 5व्या टप्प्यापर्यंत 20 तारखेपर्यंत सगळीकडे प्रचार सुरू होता। हे नेते त्याच्यामध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर जसा प्रचार संपला, मतदान संपलं, त्याच्यानंतर हे नेते परदेशवारीवर निघाल्याचं दिसून आलंय। महाराष्ट्रातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ना। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही शेतामध्ये जा आपल्या, तुम्हाला कोण थांबवलेलं आहे? पण महाराष्ट्रातला शेतकरी आज तडफडत आहे। त्याच्या शेतात पाणी नाही, त्याला पिण्याचं पाणी नाही, त्याच्या पिकाला भाव नाही, तो रोज आत्महत्या करतोय। त्याची काळजी करायचं ना, मुख्यमंत्र्याची जबाबदारी ती आहे। त्यांच्या शेतात जायला कोणाला विरोध नाही। तुम्ही 3 दिवसाच्या सुट्टीवर आहात आणि असं ट्विट करून चालणार नाही। वास्तविक मैदानात उतरून काम करायची वेळ आहे आणि महाराष्ट्र पेटते आणि मुख्यमंत्री आपल्या शेतामध्ये आराम करत असेल, या शेतामध्ये राबत असेल, त्याच्यासाठी मुख्यमंत्री तुम्ही नाही झालात, त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार। एवढं आधुनिक शेती माननीय सीएम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मातीची ओढ आहे, तर काही लोकांना जरा वेळ मिळाला की साता समुद्र पार जायची सवय आहे। त्यामुळे ज्याची त्याला सवय लकलाभ होऊ द्यात। आपल्या मातीतला कोण आहे, आपल्या मातीत पाय घट्ट रोवून उभा राहणारा कोण आहे, आपल्या सुखादुःखात येणारा कोण आहे, आपल्यामध्ये मिसळणारा कोण आहे, हे महाराष्ट्रातली जनता चांगलं ओळखून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।